नमस्कार. महाराष्ट्र मंडळ ॲक्टिव्हच्या सांगीतिक प्रवासातील मिले सुर हमारा सीझन 2 च्या 7व्या भागात आपण सर्व रसिक श्रोत्यांचे स्वागत आहे. रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामुळे 1 मे ते 28 मे पर्यंत मिले सुर हमारा सीझन 1 चे 28 भाग आपल्यासमोर आम्ही सादर केले. 1 जून 2020 पासून मिले सुर हमारा सीझन 2 आपण सर्व रसिक श्रोत्यांसमोर आम्ही सादर करत आहोत. आज मिले सुर हमारा सीझन 2 चा 7वा भाग चंद्रकांत मोरे सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. नमस्कार. मी प्रयत्न करतोय आपल्यासमोर काही गाणे सादर करण्याचा आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटेल ते सगळं सद्गुरूंची आणि माझ्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींची कृपा आहे आणि ज्या काही त्रुटी असतील त्या सर्वस्वी माझ्या स्वतःच्या. मी पहिलं गाणं घेऊन येतोय रामाचं. आपण नेहमीच शोभायात्रेत ऐकलेलं गाणं आहे. एकदम पॉप्युलर गाणं आहे. राम जी की निकली सवारी. बोल आनंद बक्षींचे आहेत आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत. ही दिवंगत ऋषी कपूरांना एक श्रद्धांजली म्हणून आपण समजूया. तर चला तर ऐकूया राम जी की निकली सवारी. जान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के
वा, खूप छान. महाराष्ट्र मंडळ रायपूर ही गेल्या 85 वर्षापासून रायपूर निवासी जनतेसाठी अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. या संस्थेची सदस्य संख्या 3000 पेक्षाही जास्त आहे. आता दुसरं गाणं आपल्यासाठी सादर करत आहेत. मैं लब हूँ मेरी बात तुम हो, मैं तब हूँ जब मेरे साथ तुम हो. तर सादर करतो आहे तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. आप तो ऐसे नाते फिल्म मधील मोहम्मद रफींनी गायलेलं हे गाणं.
भाग जाऊं ये लगता है तेरी महफिल है तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। मला असं वाटतं हे गाणं माझ्यासाठी गायलंय माझ्या मिस्टरांनी. मी अमृता मोरे. मला खूप आनंद झाला हे गाणं माझ्यासाठी गायलेलं आहे. कोरोना या रोगामुळे आपल्यावर आलेल्या या संकटाचा आपण सगळे एकजुटीने लढा देऊ. सध्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र मंडळ रायपूर यांनी जो हा मिले सुर हमारा हा उपक्रम चाललेला आहे त्याकरिता या श्रवणीय कार्यक्रमात सहभागी होण्यात आपण सर्वांचे खूप खूप आभार. या काळात आपण काही नवीन करूया. आपल्या कुटुंबासाठी नेहमी झटणाऱ्या महिलांसाठी आपण एक नवीन उपक्रम राबवूया की घराच्या समोर आपण जेव्हा नेमप्लेट लावतो तेव्हा त्या महिलांचे नाव आपण सामील करूया. या दृष्टीने आपण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पाठिंबा देऊया. आता तिसरं गाणं घेऊन येतात आहे चंद्रकांत मोदी यांचं. धन्यवाद. तिसरं गाणं घेऊन येतो आहे चला जाता हूं किसी की धुन में. R.D. बर्मन यांचं संगीत, मजरू सुल्तानपुरी यांचं लिरिक्स. दिल के लिए धड़कन जरूरी है, मेरे लिए तू जरूरी है और दुनिया को जलाने के लिए तेरी मेरी जोड़ी जरूरी है. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तरह के लिए. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तरह के लिए. मिलती मस्ती भरी आँखों में, हजारों सपने सुहाने को. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तरह के लिए. ये मस्ती के नजारे हैं तो ऐसे में सबल कैसा मेरी कसम दुल्हना की डगरिया हो तो फिर मिलना. चलो मैं बैठा बैठा रे मेरे जीवन में ये शाम आई है मोहब्बत वाले समय के लिए हो. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के ताने लिए.
महाराष्ट्र मंडल रायपूर शैक्षणिक प्रकल्पांतर्गत संत ज्ञानेश्वर विद्यालय प्रियदर्शनगर रायपूर येथे नर्सरी ते 12वी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र मंडल रायपूर बरेच प्रकल्प राबवतात आहे. तर आपण या सगळ्यात त्यांना नेहमी सहभाग द्यावा. रायपूरवासियांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र मंडळ रायपूरला कोणत्याही प्रकारे मदत करून त्यांच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांना सहभाग द्यावा. तर चौथे गाणं घेऊन येत आहे चंद्रकांत मोरे, सोचेंगे तुम्ही प्यार करेंगे नहीं. माफ करा, सोचेंगे नाहीये. चौथं गाणं आता आपण महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम सादर करत असल्यामुळे चौथं गाणं मराठी आहे. परत रफींचंच आहे, प्रभू तू दयाळू. श्रीकांत ठाकरे यांचं संगीत आणि उमाकांत कारेलकर यांचे गीत. प्रभू तू दयाळू.
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता प्रभु तू दयाळू. धन्यवाद. खूप छान. आता या कोरोनाच्या काळात आपण सर्व सतत दडपणाखाली असतो. हे दडपण ईश्वराच्या साधनेने आपण कमी करू शकतो. आता चंद्रकांत मोरे यांनी सादर केलेल्या गाण्यातून आपण ईश्वराला त्याची कृपादृष्टी व्हावी हेच मागणं करूया आणि या संपूर्ण जगाला या कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर काढावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. समस्त मानवाला ईश्वरा तू लवकर ही कृपादृष्टी सगळ्यांवर होऊ दे आणि हा आशीर्वाद दे की कोरोनाच्या विळख्यातनं लवकरात लवकर बाहेर निघूया. आता नंतर सोचेंगे तुम्हें प्यार करे की नहीं हे गाणं घेऊन येत आहे चंद्रकांत मोरे. हे
वा, खूप छान. या गाण्यातून श्री चंद्रकांत मोरे यांनी ऋषी कपूरजींना आदरांजलीच वाहिलेली आहे. आताची नवीन पिढी आता या लॉकडाऊनच्या काळात नक्कीच विचार करत असेल, सोचेंगे तुम्हें प्यार करेंगे नहीं. आता या कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र मंडळ आपल्या सर्व सदस्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून समाजसेवेचा व्रत अवलंबित आहे. या लॉकडाऊनच्या काळात आपण घराबाहेर पडू शकत नाही. असे बरेच ज्येष्ठ मंडळी आहेत जे घराबाहेर पडू शकत नाही. त्यांच्याकरिता महाराष्ट्र मंडळ त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताय आणि समाजसेवेचं कार्य अवलंबित आहे. या कार्यात त्यांना आपण सगळे सहकार्य करूया आणि त्यांच्या या कार्याकरिता टाळ्या वाजवूया. आता 5वं गाणं घेऊन येत आहे चंद्रकांत मोरे. रूठ न जाना तुमसे कभी. या आधी पण कुमार सानू झाला, परत एकदा कुमार सानू. 1942 लव्ह स्टोरी, पंचमदांचं शेवटलं फिल्म ज्यात त्यांनी संगीत दिलेलं आहे. अतिशय उत्तम संगीत आहे. कुमार सानूच्या आवाजात प्रयत्न करतो. वा, खूप छान. मिले सूर हमारा गायक कलाकार कोरोनाच्या या संकट काळात आपण रसिक प्रेक्षकांसाठी रोज गाण्याचा नजराणा सादर करीत आहे. मिले सूर हमारा सीझन 1 मध्ये 1 मे ते 28 मे दरम्यान सुद्धा
रोज गाण्याचा नजराणा घेऊन विविध कलाकार महाराष्ट्र मंडळातर्फे आपल्या समोर येत होते. असेच ते 1 जून पासून मिलेसूर हमारा सीझन 2 मध्ये सुद्धा येतात आहे आणि हा नजराणा रोज आम्ही घेऊन तुमच्यासाठी येत राहू. आता पुढचे गाणे घेऊन येत आहे. मराठी गाणं आहे आणि बहुतेक सर्व रसिक प्रेक्षकांना हे अतिशय आवडत असावं. ही चाल तुरू. शांता शेळके यांचे गीत आणि देवदत्त साबळे यांचे संगीत. ही चाल तुरु तुरु हे तुमच्यासमोर सादर करतो आहे. अतिशय पॉप्युलर मराठी गाणं, आशा आहे सगळ्यांना आवडेल. मला असं वाटतंय की हे गाणं ऐकून बहुतेक माझ्या काका काकूंना आई बाबांना आपला काळ आठवत असावा. हे गाणं त्या काळात अतिशय फेमस होतं आणि आताच्या पिढीला सुद्धा या गाण्याने थोडी प्रेरणा मिळाली असेल की कसा रुसवा असतो, कसा प्रेमिकेचा रुसवा असतो, तिला तिच्यासाठी कोणतं गाणं म्हणावं. त्याकरिता हे गाणं सादर केलेले आहे. महाराष्ट्र मंडळ रायपूर यांनी कोरोनाच्या काळात विविध स्पर्धांचे सुद्धा आयोजन केलेले होते.
आणि त्या विविध स्पर्धांमधून लहान मुलांना मोठ्यांना त्यांचा कला सादर करण्याची संधी मिळाली. तर या संधीचा सर्व मुलांनी मोठ्यांनी सुद्धा फायदा घ्यावा. मला असं वाटतं लॉकडाऊन हा असा काळ आहे की ज्यामध्ये मुलांना आपल्या विविध गुणांची पारख होते आहे. तर या गुणांची पारख आपण स्वतःहून करावी आणि हा लॉकडाऊनचा काळ पॉझिटिव्हिटीने घ्यावा. कारण या कोरोनाने सगळ्यांना खूप निगेटिव्हिटीमध्ये टाकलेलं आहे. कारण सतत आपल्याला समोर मृत्यू दिसतोय. तर ही निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आपल्या गुणांची आपण पारख करूया आणि या लॉकडाऊन काळाचा पॉझिटिव्हनेस घेऊया. आता पुढचं गाणं घेऊन येतात आहे चंद्रकांत मुसाफिर होऊया. माझं खूप फेवरेट सॉंग आहे करण किशोरांचं. चलता रहूंगा मैं पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या मुसाफिर बन जाऊंगा. मुसाफिर हूँ यारो, ना घर है
पैदल अपने घर जा रहे थे लॉकडाउन में, ये गाना उनको समर्पित है। या लॉकडाऊनच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जे रोजंदारीवर काम करणारे लोक आहेत त्यांना अतिशय आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागलेली आहे। या ओढीमधूनच ते सतत म्हणण्याचा प्रयत्न करतात आहे की मुसाफिर भी रहे। पण सध्या आपल्या गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू केलेली आहे। त्या ट्रेनचा ते सगळे उपभोग घेतात आहे आणि आपल्या घरी पोहोचतात आहे। चला आपल्या या कोरोनाच्या निगेटिव्हिटीतनं थोडंसं बाहेर येऊया आणि थोडंसं महाराष्ट्र मंडळ रायपूर बद्दल आपण बोलूया। महाराष्ट्र मंडळ रायपूर ही सर्व रायपूर वासियांसाठी अनेक उपक्रम राबवत असते। या उपक्रमातून ती अनेक कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळवून देत असते। असंच आम्हाला पण आज महाराष्ट्र मंडळाने प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे। आम्ही हा फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम पहिल्यांदा करतो आहे। जर आमच्याकडनं काही चूक होत असेल तर प्लीज आम्हाला सांगावं। थोडंसं आम्ही मनातून घाबरलेलो आहे कारण हा प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम मी पहिल्यांदा करतो आहे, तर आमचं काही चुकलं असल्यास आम्हाला माफ करावं। मिले सुर हमाराचा सीझन 1 ला सर्व रसिकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे, तर तसाच प्रतिसाद सीझन 2 ला देतात आहे। मी आता कमेंट्स बघते आहे, त्यात सगळ्यांची छान छान कमेंट्स येतात आहे। ते पाहून एक प्रकारची एनर्जी आम्हाला आलेली आहे। त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे धन्यवाद आणि असाच त्यांचा हा प्रतिसाद मिले सुर हमाराला मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना। हा आता दुसरं गाणं नंतरचं गाणं घेऊन येत आहे चंद्रकांत। नंतरचं गाणं आहे बडी मस्तानी है, लक्ष्मी प्यारी यांचं संगीत, आनंद बख्शी यांचे लिरिक्स। बहुत दिनों से मेरे साथ थी पर कल शाम पता चला कि वो बहुत खूबसूरत थी।
वा, खूप छान गाणं सादर केलंय. तसं त्यांची मेंढू बाजूलाच उभी आहे, त्याच्यामुळे हे गाणं खूप चांगल्या प्रकारे सादर झालं असं मला वाटतं. आता रसिक प्रेक्षकांची कमेंट्स येतीलच, त्यावर कळेल हे गाणं कसं झालं. आता थोडं कार्यक्रमाची वेळ आपली 7 वाजेपर्यंतच आहे, त्यामुळे मी सूत्रसंचालन खूप जास्ती करणार नाहीये. मी जास्ती वेळ गाण्याकरिता देणार आहे. त्यामुळे आता कार्यक्रमात 2 गाणे राहिलेले आहेत, तर मी चंद्रकांत कुरेल यांना विनंती करते की पुढचं गाणं त्यांनी सादर करावं. पुढचं गाणं किशोरांचं आहे, हमें और जीने की चाहत ना होती. अगर तुम न होते
हां, आता जे चंद्रकांत मोरे यांनी गाणं सादर केलेलं आहे, या आजच्या कार्यक्रमातील ते 9वं गाणं होतं. आता 10वं गाणं होतं आणि त्यानंतर आता एकच गाणं उरलेलं आहे. पण त्याआधी मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल सर्व महाराष्ट्र मंडळ रायपूरच्या संस्थापकांचे आणि सदस्यांचे आभार मानते. कारण लॉकडाऊनच्या काळात ही एक नवीन संधी आमच्यासाठी होती. टॅलेंट माझ्या मिस्टरांमध्ये होतं, पण ते शिकलेले नसल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नव्हता की आपण सगळ्यांसमोर गाणं सादर करू शकू की नाही, आणि ते पण लाईव्ह कार्यक्रम. त्यांचे स्टेज प्रोग्राम झालेले आहेत 2-3, पण लाईव्ह फेसबुक लाईव्ह हा पहिल्यांदा आमच्यासाठी उपक्रम होता. मला असं वाटतं की मे बी आम्ही थोड्याफार प्रमाणात त्यात सक्सेसफुल आहोत. आता तुमच्या कमेंट्सवरनं कळेलच की आमचा कार्यक्रम कसा झालेला आहे. तर आता थोडाही वेळ न दवडता मी चंद्रकांत मोरे यांना शेवटचं गाणं सादर करण्यासाठी आमंत्रित करते. मुझ जैसे छोटे से कलाकार तो नहीं बोलूंगा, कला की चाह रखने वाले को ये संधि दी, इसके लिए मैं महाराष्ट्र मंडल रायपुर का तहे दिल से आभारी हूँ. खास करके हमारी दीदी, कुछ नाम मैं लेना चाहूँगा जिनको मैं जानता हूँ, भारती ताई, मोडक जी और अजय जी. बाकी समस्त महाराष्ट्र मंडल का मैं आभारी हूँ, लेकिन इन तीनों को मैं अभी जानता हूँ, इसलिए इनका नाम ले रहा हूँ. किसी का नाम छोड़ने का मेरा कोई इरादा नहीं. धन्यवाद. अभी आखिरी गाना पेश कर रहा हूँ, चलते चलते फिर से किशोर सर.
और कैमरा का सेटिंग और ये सब की थोड़ी आदत न रहने के कारण जो कुछ भी खामियां रही उसके लिए मैं तहे दिल से माफी मांगता हूँ आप सभी से। धन्यवाद मुझे ये संधि देने के लिए। थैंक यू। मी पण सर्व महाराष्ट्र मंडळ रायपूर आणि सर्व रसिक श्रोत्यांचे आभार मानते, कारण की आम्ही थोडं दडपणाखाली होतो. आता थोडे मध्ये पण कॅमेराचे सेटिंग्स थोडे चेंज झाले होते. आम्ही आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण आम्ही पहिल्यांदा हा कार्यक्रम करतोय, त्यामुळे कॅमेराचे सेटिंग्स मध्ये थोडाफार प्रॉब्लेम झाला असेलही, त्याकरता आम्हाला क्षमा करावी. आणि आता कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे सर्व गाणे सादर झाले आहेत आपल्यासमोर. आता उद्या मिले सुर हमारा सीझन 2च्या भाग 8 मध्ये पुन्हा आपल्या सर्वांना मी निमंत्रित करते आणि असाच तुमचा उदंड प्रतिसाद आणि प्रेम महाराष्ट्र मंडळ रायपूर मिले सुर हमारा या कार्यक्रमाला मिळो अशी आशा करते. धन्यवाद.